याबद्दल त्यांना एक स्किल अपग्रेडेशन, त्यांना प्रॉपर कन्सल्टिंग, गायडन्स हे करण्याचं काम मी माझी पूर्ण टीम करते. आणि खरंच खूप छान वाटतं की आतापर्यंत हजारो आमच्या विद्यार्थ्यांनी IT मध्ये त्यांचं एक करिअर चालू केलेलं आहे. सो कसं आहे मॅडम, मी पण अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये MIDC मध्ये एका कंपनीत लेबर म्हणून माझे वडील काम करतात. मला हे जाणवायला लागलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता समजा पुण्यामध्येच मी ॲक्सेंचरमध्ये मगरपट्टा IT पार्कमध्ये मी जॉब करत होतो. तर एवढे सगळे चांगले वेल एज्युकेटेड ग्रॅज्युएट्स आपली मराठी मुलं असताना या ज्या IT कंपनीज आहेत याच्यामध्ये म्हणाव्या तितक्या प्रमाणामध्ये आपली मराठी मुलं नाही आहेत. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये सक्सेस स्टोरीज तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही त्याच्यातून इन्स्पिरेशन घेता आणि खूप काही शिकत असता. तर आज आपल्यासोबत अशीच एक भन्नाट स्टोरी आहे. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की माझं शिक्षण झालंय, मी एक मध्यमवर्गीय फॅमिलीतून आहे, पण आता पुढे नेमकं करायचं काय? तर असेच आपल्यासोबत एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी आहे, ज्यांनी हजारो मुलांना जॉब मिळवून दिलाय, त्यांना प्रॉपर गायडन्स केलाय. तर आज आपल्यासोबत आहेत एस इन्फोटेकचे ओनर मिस्टर संदीप भुतारे सर. खूप खूप नमस्कार सर. धन्यवाद मॅडम. सर, तुम्ही ऑलरेडी जे मध्यमवर्गीय मुलं आहेत, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की नेमकं करायचं काय, हा जो प्रश्न आहे तो तर खरं तर आता पॉडकास्ट मध्ये कळेलच, पण मला असं वाटतंय ह्या प्रश्नाचं उत्तर कळण्याआधी एक्झॅक्टली तुम्ही काय करता आणि तुम्ही ह्या मुलांच्या जीवनात कसा प्रकाश आणून दिलाय ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल. प्रकाश वगैरे याच्यापेक्षा मी म्हणेल की खरंच खूप सिंपल काम मी करतोय. काय आहे मॅडम की आपल्या महाराष्ट्रामध्ये एज्युकेशनच्या बद्दल खूप चांगला अवेअरनेस आहे. आणि जवळपास किती तुम्ही मिडल क्लास घरातले असाल, मी म्हणेल गरीब घरातले असाल किंवा श्रीमंत घरातले असाल, शिक्षणावरती मुला मुलींच्या फोकस असतोच. त्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्यासाठी खूप कष्टाने आई वडीलही सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतात. पण आता प्रश्न असा झालेला आहे की ग्रॅज्युएट्स एवढे पासआउट होतात, मग त्यांच्या जॉबचं काय, त्यांनी करायचं काय? तर मग अशी कुठली फील्ड आहे ज्याच्यामध्ये सध्या एक चांगलं करिअर विथ चांगले पॅकेजेस आणि चांगली ग्रोथ होऊ शकतं? तर महाराष्ट्राचा विचार करता IT फील्ड महाराष्ट्रामध्ये पुणे आहे, मुंबई सुद्धा खूप चांगलं एक IT हब आहे. हे असं असताना आपली जी मराठी मुलं आहेत त्यांनी IT मध्ये, कॉर्पोरेटमध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करता यावीत आणि त्यांना त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने एकतर इम्प्रूव्ह करता यावं, चांगल्या पद्धतीने जगता यावं, यासाठी त्या मुलांना IT मध्ये करिअर कसं चालू करू शकतो याबद्दल त्यांना एक स्किल अपग्रेडेशन, त्यांना प्रॉपर कन्सल्टिंग, गायडन्स हे करण्याचं काम मी माझी पूर्ण टीम करते. आणि खरंच खूप छान वाटतं की आतापर्यंत हजारो आमच्या विद्यार्थ्यांनी IT मध्ये त्यांचं एक करिअर चालू केलेलं आहे. सो अशा प्रकारे एक काम आपण आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी, ज्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये IT मध्ये चांगलं करिअर घडवायचं आहे, अशांसाठी आपण करत आहोत. वाव, खूप सुंदर सर. म्हणजे तुम्ही जे समाजासाठी योगदान देताय, मला असं वाटतंय शिक्षण तर ठीक आहे, प्रत्येक स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे मुलं शिकतात, त्यांना भरपूर गोष्टी कळतात, पण पुढे ऍक्च्युली काय करायला पाहिजे, त्याचं पुढचं जे पाऊल आहे तिथून तुम्ही सुरुवात करता. आणि मला असं वाटतं ती सोनेरी पाऊल आहेत, ते खूप गरजेचे आहेत. ते जर आपल्या आयुष्यात नसतील तर आपण वेगळ्या वळणावर भटकू शकतो, आणि ते योग्य वळणावर आणून ठेवण्याचं काम तुमची टीम आणि तुम्ही करताय. मला असं वाटतंय ही सगळ्यात मोठं समाजासाठी खूप मोठं एक आपण म्हणतो ना सोशल सामाजिक वर्क आहे. तर मला असं वाटतं तुम्ही जे काम करताय ते खरं तर खूप ब्लेसिंगचं काम आहे. आणि जसं की मी आता तुमचं इंस्टाग्रामचे पण प्रोफाईल वगैरे बघितले सर, की तुम्ही एवढ्या हजारो मुलांना जॉब लावून दिले, त्यांच्या लाईफमध्ये एवढे चेंजेस आणलेत. तर हे जे मला सगळ्यात आधी तर जाणून घ्यायला हे आवडेल की हे जे इन्स्पिरेशन आहे हे कसं तुमच्यामध्ये आलं, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड काय, तुम्ही सुरुवात कशी केली? कसं आहे मॅडम, मी पण अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये MIDC मध्ये एका कंपनीत लेबर म्हणून माझे वडील काम करायचे. म्हणजे रिटायर होताना पण लेबर म्हणूनच ते रिटायर झाले. आणि आम्ही टोटल 3 भावंड आहोत, 2 भाऊ आणि 1 बहीण. आणि मेन कसं आहे की या सगळ्यामध्ये असं होतं की आमच्या आई वडिलांनी जो त्यांच्या आयुष्याचा पूर्ण फोकस जो आहे तो फक्त आमच्या 3 भावंडांच्या शिक्षणावरतीच ठेवला. आता एकट्याच वडिलांच्या सॅलरीवरती, ते पण एक लेबर असताना, खूपच ॲव्हरेज सॅलरी असताना ते खूप डिफिकल्ट होतं, याची कल्पना आपल्या सर्वांना, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आहे. त्यावेळेस आमच्या बऱ्याच साऱ्या नातेवाईकांनी सुद्धा आम्हाला मदत केली. म्हणजे अक्षरशः अशी गोष्ट आहे की
आम्ही शाळेत असताना आरके मध्ये राहायचो अरे आणि वा. जेव्हा वडील रिटायर झाले तेव्हा सुद्धा आम्ही आरके मधनच रिटायर झालो. फक्त गोष्ट ही होती की वडील रिटायर झाल्यावरती त्यांची 3ही मुलं इंजिनियर झाली होती, इन्क्लुडिंग मी, आणि आम्ही आमच्या करिअरमध्ये सेट होतो. पण ही फक्त सुरुवात झाली. याच्यानंतर ॲक्सेंचर सारखी जी MNC आहे त्याच्यामध्ये जवळपास एक 8-10 वर्षांचं माझं करिअर झालं. बरोबर. आणि तिथे एक काही ठराविक वेळेनंतर मला जरा काही गोष्टी जाणवायला लागल्या. मला हे जाणवायला लागलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता समजा पुण्यामध्येच मी ॲक्सेंचरमध्ये मगरपट्टा IT पार्कमध्ये मी जॉब करत होतो. बरोबर. तर एवढे सगळे चांगले वेल एज्युकेटेड ग्रॅज्युएट्स आपली मराठी मुलं असताना या ज्या IT कंपनीज आहेत याच्यामध्ये म्हणाव्या तितक्या प्रमाणामध्ये आपली मराठी मुलं नाही आहेत, बरं. किंवा त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे. बाकी पुण्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्येच आपण म्हणतो की पार अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळे जे आहेत स्टुडंट्स येतात, ते पण चांगलं काम करतात, परफॉर्म करतात, स्वतःला प्रूव्ह करतात, जॉब्स घेतात. बरोबर. पण आपल्या मराठी मुलांनी याच्यामध्ये मागं का राहावं? आणि हे करत असताना त्यांनी स्वतःची स्वप्न का सोडवायची? म्हणजे जर IT मध्ये त्यांनी त्यांचं करिअर चालू केलं तर ऑफकोर्स पॅकेजेस, करिअर ग्रोथ या गोष्टी चांगल्याच आहेत. सो मग त्यांची पण स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत ना. माझ्या एकट्याचा जर विचार केला तर मी एकट्यानेच IT मध्ये करिअर चालू केलं असं तर चांगलं पॅकेज तेव्हाही होतं जेव्हा मी जॉब सोडला. पण फक्त एकट्यापुरताच एका लिमिट नंतर विचार नाही ना करता येत मॅडम. कसं आहे, मग या मुलांनी पण आपली स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. त्यांनी पण त्यांच्या आई वडिलांना तो एक अभिमानाचे क्षण दिले पाहिजेत की हो, तुम्ही एवढ्या कष्टाने आम्हाला शिकवलंय, तर आता तुमचा मुलगा किंवा मुलगी म्हणून आम्ही पण चांगल्या करिअरवरती सेट झालोय. मग हे सगळं डोक्यात चालू होतं आणि मग हे चालू होतं, पण त्याला काहीतरी ऍक्शन पाहिजे. ऍक्शनला पण काहीतरी डायरेक्शन मिळाली पाहिजे ना. तर मग ॲक्सेंचर मध्ये असताना काही ठराविक वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर फ्रेशर स्टुडंटचे काही इंटरव्ह्यूज किंवा त्यांचे इंटरनल बेसिक ट्रेनिंग्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये जाण्याची मला संधी मिळाली. तर तिथं मला दिसलं की आपली मुलं मेहनती खूप आहेत, मराठी मुलं जिद्दी आहेत, चिकाटी पण खूप छान आहे. आणि मेन सगळ्यात महत्वाचं मला आपल्या मराठी मुलांबद्दल हे चांगलं वाटतं की त्यांना मी म्हणतो परिस्थितीची जाणीव आहे भरपूर चांगल्या प्रकारे. हे सगळं ठीक आहे, त्यांनाही करिअर करायचंय, ओके. पण ते करत असताना मला जाणवलं की असे काही पर्टिक्युलर स्किल्स आहेत ज्या नसल्यामुळे ते थोड्याशा गोष्टीमुळे मागे पडतात आणि त्यांचं चांगलं करिअर चालू होत नाही. मग कुणी कुठेतरी बॅक ऑफिसला जॉब करतंय, नॉन IT मध्ये जॉब करतंय, असं काहीतरी ते जाताना दिसलं. मग हे सगळं जरा जास्त हा जो विचार आहे तो वाढत गेला. मग एका वेळेला जेव्हा त्यावेळेस माझं स्वतःचं पॅकेज जवळपास 25 लाखाचं होतं अॅन्युअल पॅकेज, त्यावेळेस ॲक्सेंचर सारख्या MNCचा जॉब सोडून 10 वर्षाचा IT करिअर सोडून लिटरली फक्त 200 स्क्वेअर फूटच्या एका गाळ्यातून हडपसर पुण्यातून आम्ही येस इन्फोटेकची सुरुवात केली की या मुलांचं आता करिअर घडलं पाहिजे. आणि महाराष्ट्रभरातील सगळे विद्यार्थी, त्यांचे पालक, सगळ्यांच्या भरभरून प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे 10 वर्षाच्या नंतर येस इन्फोटेक आज एक खूप चांगल्या लेवलला पोहोचलेला आहे. आणि ती संधी महाराष्ट्रातील सगळे स्टुडंट्स आणि पॅरेंट्स आम्हाला देतात, यासाठी खास करून मला त्यांना धन्यवाद करायचा आहे. वाव, खूप खूप सुंदर सर. म्हणजे तुम्ही प्रत्येक सामान्य घरात हा जो मेसेज पोहोचवलाय की त्यांचं जे स्वप्न आहे त्यांच्या आई वडिलांचं की आमच्या मुलाला एका IT कंपनीत किंवा MNC कंपनीत जॉब लागलेला आम्हाला बघायचंय. आणि मला असं वाटतं हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न आहे जेव्हा मूल जन्माला येतं की ह्याला शिक्षण आणि शिक्षणानंतर ह्याला सेटल होताना बघायचंय. ते जर त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय ही खरंच खूप मोठी गोष्ट आई वडिलांचंच असं नाही मॅडम. आजकाल तर असं झालंय की मुलगी आहे, तिचं लग्न करायचं, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्हाला होणारा जावई सुद्धा IT मधलाच पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही त्या मुला मुलींचं सुद्धा स्वप्न पूर्ण करताय. कारण मला असं वाटतं, कारण मी स्वतः एक IT बॅकग्राऊंडची स्टुडंट आहे, माझं 9 वर्षाचा करिअर आहे IT मध्ये. आणि जॉब मिळणं खरं तर एवढं इझी नाहीये. आणि आपण जसं म्हणतो की तुम्ही एक मुद्दा सांगितला की जे मराठी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जिद्द आहे, चिकाटी आणि परिस्थितीची जाणीव आहे. पण बऱ्याच वेळा सर असं होतं की आपल्याकडे ते स्किल सेट नसतात. आणि ते स्किल सेट मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही, तुमची टीम त्यांच्यामध्ये देतात. आणि ते स्किल सेट पाहिजेत किंवा त्याची थोडीशी इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, ह्याची जाणीव कुणी त्यांना त्यांच्या कॉलेजच्या सर्कलमध्ये वगैरे जास्त कुणी करून देत नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट काय मॅडम याच्यामध्ये की एवढे लाखो ग्रॅज्युएट स्टुडंट, टेक्निकल ग्रॅज्युएट्स, नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये पास आउट होतात. आजकाल जवळपास प्रत्येक तालुक्यात जरी म्हटलं तरी 4-5 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, ओके. आणि पण ती डिग्री घेतल्यानंतर आपण मार्केटमध्ये IT जॉब मिळवण्यासाठी काय स्किल्स पाहिजेत ह्याची जाणीव त्या मुलांना कुठे करून दिलेलीच नसते. मग ही जाणीव त्या मुलांना कधी होते? जेव्हा ते मार्केटमध्ये येतात, 2-4 इंटरव्ह्यू मध्ये फेल होतात, थोडेसे धक्के खातात. पण त्यावेळेस होतं कसं, काही काही मुलांचा कॉन्फिडन्सही खूप डाऊन होतो. काही काही जण तर सरळ
नकोच बा टेक्निकल जॉब, अच्छा. नकोच IT जॉब, काहीतरी नॉन टेक्निकलला जातो. हो. आणि त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट त्यांचा वेळ वाया जातो ना मॅडम, ज्याची भरपाई कशानेच होऊ शकत नाही. बरोबर आहे. सो तुमच्या अकॉर्डिंगली सर म्हणजे तुम्ही काय सजेस्ट कराल? आता एखादा फ्रेशर मुलगा आहे आणि त्याला जॉब पाहिजे किंवा एखादा कोर्स जॉईन करायचा, पण एक आयडियल आपण म्हणतो ना की टाइम, की कधी त्याने कोर्स किंवा कधी प्रिपरेशन करायला पाहिजे एक्झॅक्टली? त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्टुडंट आहेत मॅडम. कसं आहे, समजा तुम्ही कॉलेजला आहेत ते स्टुडंट आणि जे पासआउट झालेत ते स्टुडंट. तर कॉलेजला असणाऱ्या स्टुडंट बद्दल आपण बोलूया. ज्या कॉलेजला असणाऱ्या स्टुडंट्सला असं वाटतं की मी जेव्हा पासआउट होईल तेव्हा मला चांगल्या पॅकेजनेच IT जॉब मिळाला पाहिजे, तर त्याची प्रिपरेशन कधी चालू करायची? आयडियल टाइम आहे फर्स्ट इयर पासून. कसं, पहिली गोष्ट म्हणजे हे ठरवून घेणे की तुम्हाला कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करायचं. अच्छा. विदाऊट दॅट IT मध्ये फ्रेशरला जॉब भेटणं 2026 ऑनवर्ड्स इम्पॉसिबल. ओके. डिफिकल्ट नाहीये, इम्पॉसिबल आहे. आणि हे मी ऑन कॅमेरा सांगतो. मग फर्स्ट इयरला काय करायचं, जेव्हा आपण ठरवले की कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये जायचं, त्याच्या फक्त बेसिक गोष्टी शिकायच्या फर्स्ट इयरला. आणि कारण कॉलेजचा पण अभ्यास असतो. बरोबर. मग सेकंड इयरला काय करायचं, त्याच टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या. आणि थर्ड इयरला तुमची डिग्री ही BCA BCS सारखी असेल 3 वर्षाची किंवा BE BTech सारखी 4 वर्षाची असेल. प्रत्येक युनिव्हर्सिटी ऑफिशियली सपोर्ट करते या गोष्टीला की तुम्ही थर्ड इयरला, फायनल इयरला किंवा फोर्थ इयरला असताना इंडस्ट्रीमध्ये जा आणि रिअल टाइम इंटर्नशिप करा. त्यासाठी युनिव्हर्सिटी डेडिकेटेड टाइम देते. मग त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या थर्ड इयरला, फायनल इयरला आपण आपली इंटर्नशिप पूर्ण करायची. मग जेव्हा आपण डिग्रीचा पेपर शेवटचा देऊन पासआउट होणार त्यावेळेस आपल्याकडे काय असणार आहे, एक स्पेशलायझेशन, त्याच्यामध्ये टेक्निकल स्किल, बेसिक प्लस ऍडव्हान्स, सोबत इंटर्नशिप मध्ये केलेला रिअल टाइम वर्क एक्सपिरियन्स. आणि अशा कॅन्डिडेटला लाखोंचं पॅकेज द्यायला MNCs तयार आहेत. हा ओके. म्हणजे खूप छान तुम्ही जो स्टेप बाय स्टेप जो रोड मॅप सांगितला ना, मला असं वाटतं हा खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला जे स्टुडंट्स असतात, जे फ्रेश असतात, त्यांना अजिबात आयडिया नसते. आणि बऱ्याच वेळेला सर असंही होतं की जे मध्यमवर्गीय किंवा आपण जे म्हणतो सामान्य सोसायटी, त्यांच्या आजूबाजूलाही तसेच लोक असतात. त्यांनी म्हणजे एक सर्कल असं शेतकरी कुटुंबातले असतात किंवा छोटे मोठे घरातले लोक कामं करत असतात, जो त्यांना गायडन्स पाहिजे असतो की बाबा तू काय करायला पाहिजे. गायडन्स मुळे हे होतं. आता याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे मॅडम. कसं गायडन्स नसल्यामुळे खरंच नुकसान होतं. आज मी भले सांगतो की हो माझं 10 वर्षाचं ऍक्सेंचर सारख्या MNC मध्ये IT करिअर झालं, पण मी पण जेव्हा जे ग्रॅज्युएशनला वगैरे जाण्याची वेळ होती तेव्हा करेक्ट गायडन्स नव्हता किंवा जास्त तेवढं सर्कल आजूबाजूला नव्हतं. त्यावेळेस आम्ही एक चूक केली की आम्ही इंजिनिअरिंगला तर आलो, पण ब्रँच आम्ही घेतली ENTC. कारण त्यावेळेस ती हवं होती की ENTC केलेला स्टुडंट IT मध्ये पण जाऊ शकतो, कोर मध्ये पण जाऊ शकतो. आणि नंतर कळलं त्याचं दोन्ही ठिकाणी कुठेच काय होत नाही. हा ठीक आहे, माझं कॅम्पस प्लेसमेंट झाल्यामुळे माझ्या बाबतीत ती सिच्युएशन आली नाही, ती चांगली गोष्ट आहे. पण बरेच सारे स्टुडंट्स म्हणजे आपल्याला योग्य वेळी जर गायडन्स नसेल ना तर आपल्या करिअरचा ट्रॅक कसा चुकत जातो याचं छोटं छोटं एक्झाम्पल मी देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. बरोबर आहे. इव्हन माझी पण सेम स्टोरी आहे सर. मी ENTC बॅकग्राऊंडची आहे, पण कॅम्पस प्लेसमेंट झाला आणि मी IT मध्ये गेले. तर जसं आपण म्हटलो की एक तो गायडन्स खूप गरजेचा आहे की तुम्हाला काय करायला पाहिजे, कुठली फील्ड हे जर त्यावेळेस कोणी तुम्हाला किंवा मला गाईड केलं असतं की बा IT मध्ये जायचं किंवा बिंदास कम्प्युटर ITचीच ब्रँच घ्या, मिळाली असती. मी म्हणतो थोडंसं ऍव्हरेज कॉलेज मिळालं असतं, पण मिळाली तर असती. मग कदाचित आपण आपल्या करिअरमध्ये अजून 10 पट पुढे गेलो असतो, ऍटलीस्ट दुप्पट तरी गेलो. पण ठीक आहे, जे झालं तर झालं. मग ह्याच ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, ज्या आपल्या बाकीचे जे आता सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले जे सगळे आपले विद्यार्थी मित्र आहेत ना, त्यांच्या बाबतीत होऊ नये हीच तळमळ आहे. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी पूर्ण आमची टीम ही काम करते. नाही, खूप खूप गरजेचं आहे. कारण तो गायडन्स नसेल तर सगळा ट्रॅक चुकतो आणि पुढे गेल्यावर कळतं अरे बापरे आपण चुकीच्याच रस्त्याला आलो. आणि वेळ गेलेला असतो, देयर इज नो यू टर्न. नाही, तुम्ही पाठीमागे जाऊ शकत नाही, काहीच नाही, पण वेळ सावरलं तर खूप मजबुरीने पुढे जायला लागतं. बरोबर आहे, करिअरच्या अगदी बरोबर. आणि सर मला हेही म्हणजे जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. आता बऱ्याच वेळा असं होतं की मुली असतात एक नॉर्मल म्हणजे आता रुरल एरियातल्या किंवा आपल्या इकडे एक महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी पण जर तुम्ही बघितली की शिक्षण करायचं ठीक आहे, पण त्याच्यानंतर लवकर लग्न होतं किंवा तू शिकून काय करणार आहे, अजूनही ते कल्चर आहे बऱ्याच लोकांमध्ये. तर मला हे जाणून घ्यायचं की एका मुलीला फायनान्शियल इंडिपेंडेंट होणं किती गरजेचं आहे तुमच्या अकॉर्डिंगली? खूप गरजेचं आहे, खास करून आजच्या सिच्युएशन मध्ये मॅडम. जेव्हा ती मुलगी एक वेल एज्युकेटेड आहे, ऍटलिस्ट ग्रॅज्युएट आहे, सो तिच्या फ्युचर लाईफचा जर विचार केला, समजा
तिला पण एक चांगला लाईफ पार्टनर पाहिजे जो स्वतः सुद्धा वेल एज्युकेटेड असेल, त्यांना स्वतःची फॅमिली व्यवस्थित सेटल करायची बरोबर. वगैरे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आजकाल कसं आहे मॅडम, 2 हात फक्त काम करतात, त्याच्यापेक्षा 2 हातांना बाकीच्या अजून 2 हातांचा सपोर्ट जरी असेल तर ते घर नक्कीच खूप लवकर पुढे जातं. पण जसं तुम्ही मगाशी म्हटलात ते बरोबर आहे की काही काही ठिकाणी जेव्हा मी टायर 2 टायर 3 सिटीजमध्ये कॉलेजला काही गेस्ट लेक्चर्स वगैरे घ्यायला जातो, लिटरली अशी सिच्युएशन असते मॅडम काही काही मुलींच्या केसमध्ये, सगळ्याच नाही, काही काही, की फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आपल्या मुलीचं शिक्षण कमी दिसू नये म्हणून तिची डिग्री चालू आहे, पण ती फायनल इयरला असतानाच एखादा मुलगा शोधून ठेवलेला आहे, म्हणजे डिग्री झाली की लगेच तिचं लग्न लावून द्यायचं. अशा सगळ्या पालकांना मला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही एक पालक म्हणून फायनान्शियली, इमोशनली तुमच्या मुलीला ग्रॅज्युएट होईपर्यंत सपोर्ट केलेला आहे. त्या ग्रॅज्युएशनचं मेन आउटपुट तिच्या हातात तो डिग्रीचा कागद मिळणं हे नाहीये. त्याचं मेन आउटपुट आहे की तिने स्वतःच्या पायावरती उभं राहणं. मग जर तुम्ही एवढा सपोर्ट केलेला आहे तर मग ऍटलिस्ट तिला अजून काही महिन्यांचा वेळ द्या, जेणेकरून ती स्वतःच्या पायावरती उभं राहणार आहे आणि तुम्हालाही अभिमानच वाटणार आहे. ओके, नक्कीच. सो असं सपोर्ट करणं तर खरंच गरजेचं आहे ना मॅडम. खरंच, म्हणजे मी सुद्धा हे प्रत्येक पालकाला सांगते की मुलीला फक्त शिकवू नका, तिला शिकवून तिच्या पायावर उभं करा, कारण फायनान्शियल इंडिपेंडंट हा खूप गरजेचा विषय. बऱ्याच वेळा मी आजूबाजूला माझ्या सुद्धा सर अशा लेडीज बघितल्या, जसं पोस्ट प्रेग्नन्सी म्हणजे त्यांचा गॅप झालेला असतो किंवा त्यांनी काही कारणास्तव जॉब सोडलेला असतो. बऱ्याच वेळा असंही होतं, मुलींचा डिवोर्स होतो कारण लवकर लग्न झाले असतात, काही आता कारणास्तव डिवोर्स झालाय, मग त्यांना परत काहीतरी करिअरची एक नवीन सुरुवात करायची. मग माझ्या आजूबाजूला पण बरेच लोक मला विचारतात, बिकॉज मी बिझनेस कोच आहे, की आम्ही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, कशामध्ये करिअर करायला पाहिजे. तर मी त्यांना म्हणते की तुम्ही IT दिस इज अ बेस्ट. सो मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की आपण त्या मुलींना किंवा त्या ज्या लेडीज आहेत त्यांना कसं IT मध्ये आणू शकतो. नक्कीच. अशा ज्या लेडीज आहेत ज्या वेल एज्युकेटेड आहेत, ग्रॅज्युएट आहेत, पण या नॅचरल रिझन्समुळे जसं की प्रेग्नन्सी आहे, मॅरेज आहे, याच्यामुळे त्यांचा करिअर गॅप झालेला आहे, तर मॅडम सगळ्या IT कंपन्यांचे खूप चांगले चांगले प्रोग्राम्स असतात जिथे IT कंपनीज मोटिवेट करतात या म्हणजे अशा गॅप असलेल्या लेडीजला की तुम्ही परत IT मध्ये करिअर चालू करा. त्या प्रोग्राम्सला खूप छान छान नावं सुद्धा दिलेली असतात. ओके, फक्त कंपन्यांचं काय म्हणणं असतं की तुमचा गॅप झाला नॅचरल कारणामुळे, ते ओके, कंपन्यामध्ये पण माणसंच काम करतात ना, त्यांना काय आपली सामाजिक सिच्युएशन माहित नाही, अशातला तर भाग नाही. फक्त कंपन्यांचं म्हणणं काय असतं की आत्ताच्या मुवमेंटला आमच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी जे काही लेटेस्ट स्किल सेट लागत आहेत ते स्किल सेट तुम्ही शिका. मग ते कसं इम्प्रूव्ह करू शकतील त्यांना ते लेटेस्ट स्किल शिकायला लागतील ना मॅडम. ते ग्रॅज्युएट आहेत म्हणजे डिग्री वगैरे तो क्रायटेरिया त्यांचा आहे जो की व्यवस्थित आहे आणि तो ते फुलफिल करणार आहे. करिअर गॅपकडेही जास्त कंपनीज पाहणार नाही कारण त्यांना ते माहिती आहे. मुद्दा असा आहे की लेटेस्ट स्किल सेट तुम्ही शिका. जर लेटेस्ट स्किल सेट शिकले तर त्या IT कंपनीज त्यांना हायर करतील, त्यांच्या करंट लेटेस्ट टेक्नॉलॉजीज वरती काम चालू असणाऱ्या IT प्रोजेक्ट्स मध्ये त्यांना वर्क देतील, जेणेकरून त्या लेडीज सुद्धा त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाणार आहे. पण जर आपण हे करत बसलो की नाही माझं आता 4 वर्षापूर्वी झालं, 6 वर्षापूर्वी झालं माझं ग्रॅज्युएशन, तेव्हा मी काहीतरी डिग्रीमध्ये शिकले होते, त्याच्यावरच माझं काहीतरी बघा, तर तो अप्रोच नाही ना चालत. स्किल तर हवेत ना. तुमचा करिअर गॅप कंपन्यांना ऍक्सेप्टेड आहे, लॅक ऑफ स्किल ऍक्सेप्टेड नाही, कारण मग तशा एम्प्लॉईज कंपनी हायर करून करणार तरी काय. अगदी बरोबर. म्हणजे मला अजून हेही जाणून घ्यायचं सर की सपोज आता तुम्ही मुलांना ट्रेनिंग देता, कोर्सेस प्रोव्हाइड करता, पण त्याच्यातला मेन मुद्दा असतो इंटरव्ह्यू क्रॅक झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी जो गायडन्स आहे तो गायडन्स किती महत्वाचा आहे? गायडन्स खरंच खूप महत्वाचा आहे मॅडम, कारण जर इंटरव्ह्यू मध्ये तो गायडन्स दिला नाही तर होतं कसं, इंटरव्ह्यू फेस करण्याची भीतीच बरीच असते मुलांमध्ये. आणि सिंपल क्वेश्चन्स आहे की नो, एक सायकोलॉजिकल प्रेशर कुठेतरी इंटरव्ह्यूचा असल्यामुळे सिंपल क्वेश्चनची पण ते आन्सर स्टुडंट्स व्यवस्थित देत नाही. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की त्यांची पूर्ण इन्स्टिट्यूटमध्येच आधी प्रिपरेशन करून घेतो. तेव्हा तुम्ही आधी इथे बोला, आमच्या समोर तुम्ही चुका करा, कारण आम्हाला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे तुम्ही सुरुवातीला चुकणार आहे, जगात प्रत्येक जण सुरुवातीला चुकतो, पण इंटरव्ह्यू मध्ये चुकण्यापेक्षा इथं 4 वेळा चुकलेलं बरं आहे का, कारण इथं जे तुमचे ट्रेनर आहेत ते तुम्हाला करेक्ट करणार आहेत, तुमचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे, तुम्हाला राईट ट्रॅक दाखवणार आहे. हेच जर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जाऊन फेल झाला तर इंटरव्ह्यूवर काय म्हणणार आहे, नेक्स्ट कॅन्डिडेट, एवढंच तर ते म्हणणार आहे. हा फरक आहे. गायडन्स हा लागतोच.
हा अगदी बरोबर, म्हणजे विदाऊट गायडन्स नाही करू शकत. हा. आणि बऱ्याच वेळा सर मी असंही ऑब्झर्व केलं, जसं आता काही मुलं आहेत ते कॉलेज पास आउट झाले आणि त्यांना आता जॉब तर पाहिजे, ते जॉबसाठी खूप म्हणजे प्रयत्न करतात आणि आता ऑलरेडी मार्केटमध्ये कोर्सेस आहे, स्किल्स सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल. बट प्रत्येक जण ऍज अ सामान्य फॅमिलीतले मुलं किंवा मुलं काय विचार करतात किंवा पॅरेंट्स काय विचार करतात, नाही तू तुझं आधी धडपड, तू तुझं आधी ट्राय कर. मग ते करतात 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 आणि ऍट दी एंड त्यांना नाही भेटत. त्यातले खूप कमी मुलं असतात की जे ओरिजिनली असतात, स्किल सेट असतात, हुशार, त्यांना भेटतो. पण बऱ्याच वेळा म्हणजे 95% मी असं म्हणेल की नाही होत सक्सेस रेशो. मग ते त्यावेळेस ऍक्च्युअल तिथे येतात, पण खरं तर तो टाइम गेलेला असतो. तर त्या स्टुडंटला तुम्ही काय मेसेज द्याल की हा जो टाइम वेस्ट करतात तिथे? स्टुडंटच्या सोबत यामध्ये मला पालकांनाही सांगायला आवडेल की कसं होतं की आपल्या पालकांच्या जनरेशनमध्ये कसं होतं की जेव्हा ते डिग्री पास आउट व्हायचे किंवा त्यावेळेस तर डिप्लोमाला खूप व्हॅल्यू होती. डिग्री किंवा डिप्लोमा झाला की मला जॉब पक्का, हे समीकरण आपल्या पालकांच्या जनरेशनमध्ये होतं. पण आत्ताच्या जनरेशनमध्ये 2026 मध्ये आता आपण बोलतोय, आत्ताच्या वेळेमध्ये कॉम्पिटिशन खूप प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळे डिग्री इज इक्वल टू जॉब हे समीकरणच आता राहिलेलं नाहीये. मग पालकांना असं वाटेल मग मी एवढे लाखो रुपये डिग्रीला खर्च केले, त्याचा काय फायदा? तो एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, ते तुमच्या पालकामध्ये पाहिजेच. मग दुसरा प्रश्न पालकांच्या मनामध्ये येतो, जसं ते तुम्ही म्हटलं की ते मुलांना म्हणतात तू आधी स्वतःच्या पायावर, तू स्वतःच काहीतरी धडपड कर. काय करणार आहे तो मुलगा? धडपड करणं म्हणजे काय? पण याच्या पुढची जी फेज आहे, जसं तुम्ही म्हटलात की काही पालक मुलांना म्हणतात डिग्री झाली तुझी, तू धडपड कर. काय धडपड करणार आहे मॅडम तो मुलगा? जास्तीत जास्त तो काय करतो, सगळ्या जॉब पोर्टलवरती स्वतःचा अकाउंट ओपन करतो, दिसेल त्या जॉब ओपनिंगला तो अप्लाय करतो. त्याला इंटरव्ह्यूचा कॉल बॅक तर काय कुठून येत नाही. अधिकाधिक त्याचं फक्त फ्रस्ट्रेशनच वाढत जातं. सो पालकांना मला हे सांगायचंय की आजच्या जमान्यामध्ये डिग्री इक्वल टू जॉब असं नाहीये. मग काय पाहिजे त्याच्यासोबत? त्याच्यासोबत पाहिजे स्पेशलायझेशन. बरं, मग त्याला काय खूप जास्त वेळ लागतो का? 2-4 वर्ष? नाही, एक 4-6 महिन्यांचा वेळ त्याला लागतो. बरं, असं आहे का त्याला खूप जास्त लाखोंची फी लागते? नाही. ग्रॅज्युएशनला जेवढं काही तुम्ही डिग्रीला खर्च केलाय ना, त्याच्या जास्तीत जास्त 1.5-2% अमाऊंट त्याला लागते. पण या छोट्याशा एका पावलामुळे जे आपण टाकत नाही, जिथे आपण ते पाऊल मागे घेतो, आपल्या मुलांचा वेळ खूप वाया जातो, करिअर गॅप वाढत जातो, त्यांचं एक फ्रस्ट्रेशन वाढत जातं. भले ते तुम्हाला बोलून दाखवत नाही. त्यांच्याच एखाद्या बॅच मधल्या एखाद्या स्टुडंटला IT जॉब लागतो, तो स्वतःचं स्टेटस वगैरे ठेवतो, ते पाहून याला अजून वाईट वाटतं. मग हा स्वतःला काहीतरी कमवायचंय, काहीतरी स्वतःचं अस्तित्व प्रूव्ह करायचं म्हणून कुठेतरी नॉन टेक्निकल फील्डमध्ये जॉबला लागतो आणि त्याच्यानंतर परत कधीच टेक्निकलमध्ये येत नाही. ही पूर्ण त्याच्या आयुष्याचं एक जे लाईन आहे ती पूर्ण बिघडते. त्याच्यावेळेस पालकांना मला सांगणे की तुम्ही सपोर्ट करा आणि तो सपोर्ट एक विश्वासात घेऊन करा. तुमच्या मुला मुलींना प्रेमाने विश्वासाने बोला की इट्स ओके, डिग्री झालीये, कॉम्पिटिशन जास्त आहे, हे स्पेशलायझेशन करायचंय, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही 4-6 महिने तुला सपोर्ट करू, छानपैकी तू मेहनत घे, तुझ्या पायावरती उभा राहा. असं जर तुम्ही एकदा प्रेमाने तुमच्या मुलींशी बोललात ना, ही माझी खात्री आहे की दुप्पट जोमाने मॅडम ते स्टुडंट्स अभ्यास करतात आणि लवकरात लवकर इंटरव्ह्यू क्रॅक करतात आणि त्यांच्या करिअरमध्ये सेट होतात. सो हा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. सपोर्ट महत्वाचा, म्हणजे पॅरेंट्सच्या साईडने तो सपोर्ट येणं गरजेचं खूप महत्वाचं. आता बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जो मुद्दा सांगितला की मुलं नॉन टेक्निकल साईडला जातात आणि देन त्यांना रिअलाइज होतं की आपण टेक्निकल मध्ये झालं पाहिजे. का? कारण पॅकेज खूप चांगले आहे, ग्रोथ खूप चांगली आहे, मग ते परत टेक्निकल मध्ये येतात. पण जे आपण जो टेक्निकलचा गॅप असतो ना, कोडिंग म्हणा काय, तर त्या लोकांसाठी किती स्कोप आहे नॉन टेक्निकल टू टेक्निकल येण्यासाठी? नॉन IT स्टुडंट्सला सुद्धा IT मध्ये खरंच खूप चांगले जॉब्स आहेत, चांगले पॅकेजेस आहेत. फक्त एकच गोष्ट त्यांनी करायची आहे की IT मधला जो करिअर ट्रॅक आहे तो मित्राला, त्याच्या भावाला, दूरच्या नातेवाईकाला, अजून शेजार पाजारच्याला न विचारता ज्या काही चांगल्या व्यक्ती त्या फील्डमध्ये काम करतायत, ज्यांना माहिती की या एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या स्टुडंटचा रिझ्युमे कुठल्या जॉब प्रोफाईलला सिलेक्ट होणार आहे, असा करेक्ट IT ट्रॅक जर त्यांनी निवडला तर मी म्हणतो मॅडम, कॉमर्स बॅकग्राऊंडचे असू द्या, प्लेन आपलं नॉर्मल सायन्स वगैरे या बॅकग्राऊंडच्या असू द्या, बरोबर, फार्मसी, बऱ्याच लोकांना वाटतं फार्मसीचा आणि IT चा तर काय दूर दूरपर्यंत संबंध आहे, ते तर औषध मेडिकल वगैरे रिलेटेड फील्ड आहे. मॅडम, डेडिकेटेड IT कंपनीज आहेत ज्या फार्मसी रिलेटेड कॅन्डिडेटला हायर करतात, कारण त्यांचे सगळे क्लायंट्स आणि त्यांचे सगळे सॉफ्टवेअर हे जगभरातल्या फार्मा इंडस्ट्रीजला सर्व्हिसेस
सॉफ्टवेअर सर्व्हिसेस देतात म्हणून. हा, मग तिथे ते फार्मसीचे मुलं लागतात. एक्झॅक्टली. पण हे आपल्या स्टुडंटला कोणीतरी पॉझिटिव्हली सांगितलं पाहिजे. सांगितलं नाही. सो करेक्ट करिअर ट्रॅक जर चूज केला तर नॉन आयटी स्टुडंटला सुद्धा आयटी मध्ये खूप चांगले पॅकेजेस करिअर आहेत. बऱ्याच ठिकाणी नॉन आयटी स्टुडंटने जास्त चांगले पॅकेजेस मिळवलेले आहेत आयटी बॅकग्राऊंडच्या स्टुडंट पेक्षा. का? कारण आयटी वाला थोडा कम्फर्ट झोन मध्ये की चला माझं तर डिग्री मध्ये सगळं शिकतोय, माझी तर डिग्रीच कम्प्युटरची. पण त्याला हे समजत नाही तिथे तू फक्त बेसिकच शिकतोय. अच्छा. जे बाकीचे लाखो लोक डिग्रीमध्ये शिकतच आहेत. जेव्हा एखादा नॉन आयटी बॅकग्राऊंड स्टुडंट जोमाने सुरुवात करतो त्याच्यासाठी तर त्याची पाठी पूर्णपणे कोरी आहे. त्याला शून्यातनं सुरुवात करायची. त्याच्यामुळे त्याच्यामधला तो एक जो जोश असतो तो अजून जास्त असतो. कारण त्याला माहिती असते की मला काहीच येत नाही म्हणून मला खूप मॅक्झिमम एफर्ट्स टाकून शिकायचं. या उलट जर एखाद्याला हाफ कॉन्फिडन्स असेल तर मग त्याचं काहीच होऊ शकत नाही. असे पण बरेच सारे उदाहरणं आहेत मॅडम. अच्छा. सो मला तुमच्याच एखादं म्हणजे उदाहरण जाणून घ्यायला आवडेल की ज्यांनी ते सक्सेस झाले, त्यांना जॉब मिळाला, चांगलं पॅकेज मिळालं, असं एखादं उदाहरण. आता सो मॅडम जसं तुम्ही पॅकेज बद्दल बोललात तर फक्त बीसीए झालेला एक स्टुडंट आहे. ओके. नॉर्मल 3 वर्षाची डिग्री, बीटेक वगैरे पण नाही, तर 12 लाखाचं मॅक्झिमम पॅकेज हायएस्ट त्याने आतापर्यंत एस इन्फोटेक मधनं मिळवलेलं आहे. हे झालं एक हायएस्ट केस. आता ऍव्हरेज स्टुडंट बद्दल बोले ज्यांचं नॉन आयटी एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे. आयटी असेल तर सगळ्यांना वाटतं ते काही जेन्युइनली होईलच, पण तसं पण नाही. पण तरी त्यातल्या त्यात नॉन आयटी स्टुडंटचं जर असेल तर आताच एक नॉन आयटी बॅकग्राऊंडचा ग्रामीण भागातील आपला अजय नावाचा स्टुडंट होता. तर मगरपट्टा आयटी पार्क पुण्यामध्ये मागच्याच महिन्यात मॅडम 4 LPA पॅकेजने त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके. फक्त कसं आहे, कन्सिस्टन्सी त्यांनी अजिबात सोडलेली नाही. जे नेहमी सगळ्या सेशनना येणं, प्रॅक्टिस करणं, इंटरव्ह्यूला जाणं. जर तुम्हाला जिद्द आहे, करेक्ट डायरेक्शन आहे आणि प्लेसमेंट वरती काम करणारी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे तर मग आयटी करिअर चालू होण्यापासून कोण रोखू शकणार आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि सर बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना आयटी सेक्टरमध्ये तर यायचंय कारण पॅकेज चांगलं आहे, ग्रोथ खूप छान आहे, बट जो टेक्निकलची जी भीती असते ना मनात की मला जमेल का, कोडिंग होईल का, ही भीती ते कशी मनातून काढू शकतात? प्रत्येक विद्यार्थी ज्याला आयटी मध्ये जायचंय ना त्याने हा मूवी नक्की पाहावा. मूवीचं नाव आहे द इंटर्न्स. आपण म्हणतो ना इंटर्नशिप करायची, इंटर्न, द इंटर्न्स. आणि गुगलच्या हेड ऑफिस मधलं ऍक्च्युअल शूटिंग आहे. ओके. तर तिथं 2 नॉन आयटी बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स, म्हणजे माणसंच असतात ते मोठे, नॉट लाईक स्टुडंट्स. आता मूवी असल्यामुळे ते शक्य, ते तिथं इंटर्न म्हणून सिलेक्ट होतात. आणि सीन असा असतो की गुगलची ड्रायव्हरलेस कार आहे ती त्या कॅम्पसमध्ये चालत असते आणि हे त्यांच्या टॅक्सीतनं उतरतात. आणि आता त्यांचा तो गुगलचा कॅम्पसही खूप मोठा आहे. त्यांना तिथे विचारायचं असतं कोणाला तरी, अरे मी कुठे जाऊ. मग आपण काय करतो टिपिकली एखाद्या गाडीला हात थांबवून, तसं हे त्यांना माहित नसतं ती ड्रायव्हरलेस कार आहे. त्याला ते हात दाखवतात आणि येऊन बघतात तर ती कार अशी येते, त्यांच्या समोरनं पास होऊन जाते. ते बघत राहतात की अरे त्या गाडीमध्ये तर कुणीच नसतं. आणि दोघांनी या गोष्टी कधीच पाहिलेल्या नसतात. मग त्यांना मनातून भीती वाटते आणि ते एकमेकांकडे फक्त पाहतात. तर त्याच्यातला जो एक सो कॉल्ड थोडासा लॉजिकली हुशार मित्र असतो तो दुसऱ्याला म्हणतो, इट्स अ स्केरी बिकॉज इट्स न्यू. म्हणजे या गोष्टीची आपल्याला भीती वाटते कारण ही गोष्ट आपल्यासाठी नवी आहे आणि आयुष्यातल्या प्रत्येक लर्निंगला हे वाक्य ऍप्लिकेबल होतं. भले तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे नॉन कोडिंग, मी स्वतः नॉन आयटी बॅकग्राऊंडचा स्टुडंट आहे मॅडम. ENTC मधनं माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्यानंतरही सक्सेसफुली व्यवस्थित कॉर्पोरेटमध्ये करिअर झालं, ऍक्सेंचर सारख्या ठिकाणी जवळपास 8-10 वर्ष. सो मला माझ्याच उदाहरणावरनं सांगायचं विद्यार्थी मित्रांना की कसं आहे, भले तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे नॉन आयटी आहे, पण जर तुमच्याकडे प्रॉपर ग्रॅज्युएशन आहे आणि तुम्हाला काही गोष्टी शिकण्याची मानसिकता आहे, ओके, तर सुरुवातीला थोडी भीती तुम्हाला का वाटणार आहे का, कोडिंग वगैरे डेटाबेस या गोष्टीची, कारण त्या गोष्टी तुमच्यासाठी न्यू आहेत, नवीन आहेत. सो मग तुम्हाला काय करायचंय, त्या गोष्टींना जुना पुराणा करायचंय. कसं, त्याच्यावरती वेळ देऊन प्रॅक्टिस करून. आणि जेव्हा तुम्ही हे करता, बऱ्याच केसमध्ये नॉन आयटी बॅकग्राऊंडचे स्टुडंट खूप उत्तम पद्धतीने आयटी इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्म करतात कम्प्युटर बॅकग्राऊंडचे स्टुडंट पेक्षा. सिंपलशी गोष्ट आहे. सो ती कोडिंग वगैरे या गोष्टी डिफिकल्ट नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये. ज्या बेसिक कन्सेप्ट, उप्स कन्सेप्ट जवळपास आता 30+ वर्ष झाली मार्केटमध्ये सेम आहे,
त्याच बद्दल जास्तीत जास्त इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आजही विचारले जातात. अच्छा, फरक काय आहे, आपण त्यांना थोडं वेळ देणे आणि शिकणं आहे. शिकणं. हा, मग बऱ्याच जणांना असं वाटतं ना की मी शिकू शकेल की नाही. मला सांगा, ज्या कुठल्या फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे तिथं पण तुम्हाला काही सब्जेक्ट होतेच ना. समजा तुम्ही आर्ट्स मधनं हा. केलंय, फार्मसी, कुणी बाकीचे काय प्लेन बीएससी, बरेच फील्ड्स आहेत. तिथं पण तुम्हाला सेमिस्टर वाईज सब्जेक्ट होते. ते काय डे 1 लाच तुम्हाला आले का? फिजिक्स, मॅथ्स, ओके, डे 1 लाच आलं का? तुम्ही ते शिकलात ना वेळ देऊन. तर ह्या कोडिंगच्या गोष्टी मी ऑन कॅमेरा हे सांगतोय, रॉकेट सायन्स नाहीये. हा, पर्टिक्युलरली व्यवस्थितपणे शिकण्या इतपत योग्य तर नक्कीच आहेत. अगदीच जमणार नाही असं रॉकेट सायन्स नाहीये. कंटिन्युअसली जर आपण त्याला प्रॉपर वेळ दिला तर नॉन आयटीच्या बॅकग्राऊंडच्या स्टुडंटने सुद्धा खूप चांगले पॅकेजेस सहित स्वतःचं आयटी करिअर चालू केलेलं आहे आपल्या एस इन्फोटेकमध्ये. मला असं वाटतं त्याच्यासाठी सर प्रॉपर गायडन्स असेल, किंवा आपण जे म्हणतो ना फॅकल्टी शिकवणारी, किंवा असाइनमेंट, कंटिन्युअस प्रॅक्टिस, हे जर प्रॉपर असेल तर कुणी शिकू शकतं. म्हणजे जे आता तुम्ही जे सांगितलं तुमच्या बोलण्यातून जो मला कॉन्फिडन्स जाणवला की हे सगळ्यांसाठी पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही किती नॉन टेक्निकल असा किंवा तुम्हाला इंटरेस्ट पण नसेल, पण जर तुम्हाला तो प्रॉपर गायडन्स असेल तर एव्हरीथिंग कॅन बी पॉसिबल. डेफिनेटली. हा, तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि सर बऱ्याच वेळा असं होतं ना की मुलं म्हणतात आता मी 25 वर्षाचा आहे, मला 25 पर्यंत 7-8 लाखाचं पॅकेज पाहिजे. हे जे गोल गोल तर नक्की सेट केले पाहिजेत मॅडम, पण त्याचे पण काही टाइप्स आहेत. म्हणजे तुम्ही वयाच्या 25व्या वर्षापर्यंत बेरोजगार राहून स्वतःचा करिअर गॅप वाढवून स्वतःला हे नाही सांगू शकत की मला 25व्या वर्षी 7-8 लाखाचं पॅकेज पाहिजे. हे तुम्ही स्वतःला कधी सांगू शकता? हे गोल सेटिंग परफेक्टली केव्हा योग्य आहे, जेव्हा तुम्ही कॉलेजला असाल तेव्हाच. मॅक्स टू मॅक्स तुम्ही पासआउट झाल्या लगेच, कारण आता कॉलेजचा वेळ तुमच्या हातात गेलेला आहे. कसा? जसं मी मगाशी सांगितलं की ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला करिअर करायचं, फर्स्ट इयर सेकंड इयरला असतानाच त्याच्या बेसिक आणि ऍडव्हान्स गोष्टी शिकून घ्या. आरामात शिका. बरोबर. पूर्ण फर्स्ट इयर मध्ये फक्त बेसिक, सेकंड इयर मध्ये ऍडव्हान्स, थर्ड इयरला इंटर्नशिप त्याच्यामध्ये करा. मग जेव्हा तुमचं कॉलेज संपणार आहे, ओके, साधारण वयाच्या 21व्या-22व्या वर्षी ऑन अन ऍव्हरेज स्टुडंट हा त्याची डिग्री पास आउट होतो. त्यानंतर मी म्हणतो की तुम्ही ऍव्हरेज स्टुडंट आहात, ऍव्हरेज, खूप पण एक्सलंट नाही, खूप पुअर नाही, तुम्हाला ऍव्हरेजच पॅकेजचा जॉब मिळाला, ओके. त्यानंतर 1 ते 1.5 वर्षाने तुम्ही तुमचं जॉब स्विच केलं विथ गुड सॅलरी आहे, आणि त्यानंतर वयाची 25 वर्ष होईपर्यंत जवळपास तुमचा 3-3.5 वर्षांचा एक्सपिरियन्स झालेला आहे, आणि त्यावेळेस तुम्ही जॉब स्विच करताय. आणि या क्षणाला हा पॉडकास्ट पाहता गुगलवरती सर्च करा की जी पण कुठली टेक्नॉलॉजी तुमच्या डोक्यामध्ये आहे त्या टेक्नॉलॉजीचे 3-3.5 वर्ष एक्सपिरियन्सचे पुण्यातले पॅकेजेस किती आहेत? बऱ्याच ठिकाणी ते 10-12 लाख आहेत. सो वयाच्या 25व्या वर्षापर्यंत 7-8 लाखाचंच नाही, 12-15 लाखाचंही पॅकेज स्टुडंट्स मिळू शकतात. फक्त तयारी आधीपासून व्यवस्थितपणे केली पाहिजे. नाईस, खूप छान. म्हणजे मला असं वाटतं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच वेळा जे स्टुडंट असतात किंवा इव्हन जे वर्किंग पण आहे त्यांना हा प्रश्न पडतो, अरे मला पॅकेज तर एवढं पाहिजे, पण ते जे माइलस्टोन आहे ते कसं अचीव्ह करायचं माहितीच नसतं. पॅकेज हा एक माइलस्टोन आहे, करेक्ट, डायरेक्टली उठून नाही अचीव्ह होत आपलं. बरं, खूप रेअर असे स्टुडंट असतात, क्लासमधला एखादा टॉपर असा असतो जो तितका एक्सलंट असतो टेक्निकली, कम्युनिकेशन वाईज सगळ्या गोष्टीने, त्याला मिळतं की जसं मी मगाशी सांगितलं, अथर्व दिवाकर नावाचा आमचा स्टुडंट आहे, ऍज अ फ्रेशर असतानाच पहिला जॉब त्याला 12 LPAच्या पॅकेजचा मिळाला. पण आपल्याला जेनरिक सगळ्यांबद्दल बोलायचं नाही, एखाद्याच्याच भारी केस बद्दल आपण बोलून फायदा नाही, आपल्याला सर्वांना सोल्युशन द्यायचं आहे ना. बरोबर. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं ना, आता मुलं खूप इंटरव्ह्यू वगैरे देतात पण फेल्युअर्स येतात, रिजेक्शन्स येतात, तर ते त्यांनी कसे हँडल करायला पाहिजे? अशा स्टुडंट्सने फक्त एकच लक्षात घेणं आहे मॅडम, इंटरव्ह्यू मध्ये फेल होणं हा गुन्हा नाहीये, तो फक्त एक गॅप आहे बिटवीन युअर स्किल्स अँड कंपनी एक्सपेक्टेशन्स. अच्छा. सो नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तो गॅप फिलअप करायचा आहे. कंपनी त्यांचे एक्सपेक्टेशन्स डाऊन नाही करणारे, जे स्किल सेट त्यांना पाहिजे, तो गॅप फिलअप करण्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे जाणं आहे. कसं? ते स्किल स्वतःमध्ये अपग्रेड करून आणि शिकून. ठीक आहे, पहिला इंटरव्ह्यू फेल झालात, असं वाटलं की यार मी खरंच काहीच व्यवस्थित परफॉर्म नाही केला, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, काय काय गोष्टी चुकल्या त्याची प्रिपरेशन करा. मी म्हणतो सेकंड इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही फेल झालात, पण त्यावेळेस तुम्हाला हा कॉन्फिडन्स असेल, मी खरंच खूप टफ फाईट दिली. म्हणजे इंटरव्ह्यूवर पण ठीक आहे त्यांनी मला सिलेक्ट नाही केलं, पण त्यांनी पण हा विचार केला असेलच माझ्याबद्दल की या कॅन्डिडेटने ट्राय खूप चांगला केला. मग 3rd, 4th इंटरव्ह्यू मध्ये, नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये, नाव आय एम द परफेक्ट, आय एम बेस्ट, ऍटलीस्ट नॉट परफेक्ट बट आय एम
इलिजिबल टू गेट दिस जॉब, तसं परफॉर्म करा. कारण बऱ्याच केसमध्ये काय होतं, मुलं इंटरव्ह्यू वगैरे देऊन येतात, जर रिजेक्शन झालं तर काहीतरी सॅड सॉंगच्या रील बघत बसतात किंवा बाकीच्या काहीतरी कॉमेडी रील बघत बसतात. याची एक उलटी बाजू पण असते, काहीतरी एक्स्ट्रीम मोटिवेशनच्या रील बघत बसतात आणि एक्स्ट्रीम गोष्टी कुठल्याच लाईफमध्ये वर्क करत नाही. आणि रीलचं मोटिवेशन हे फक्त 90 सेकंदाचं आहे मॅक्स. तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्यातला एक एक दिवस हा 24 तासाचा आहे. त्या 90 सेकंदापुरतं तुम्हाला बरं वाटतं, ते तसले खोटे मोटिवेशन घेणं टाळायचे, रिअल टाइम गोष्टींवरती काम करायचं आहे. आणि आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये हेच तर शिकवलंय ना मॅडम. आपण कुठलंही एक्झाम्पल घेऊया, आपण प्रभू श्रीरामांचं उदाहरण घेऊया. ओके, सो त्यांना सुद्धा बालपणी त्यावेळेस गुरुकुल असायचे, त्यांच्या गुरूंच्या आश्रमामध्ये जाऊन सगळ्या गोष्टी शिकणंच होतं. बरोबर. ते असं तर नाही ना म्हटले मी राजा आहे मग मला इथलेच लोक शिकवतील, आमच्याकडे सगळं अस्त्र शस्त्र सगळं भांडार आहे, असं नाही. महाभारतामधून पण ती शिकवण आहे की पांडवांना जेव्हा ते मोठं युद्ध व्हायचं होतं महाभारताचं, त्याच्या आधी 13 वर्ष वनवासात राहायला लागलेलं आहे. मग त्यावेळेस त्यांनी असं नाही की हा आता निवांत चला वनवास आहे नंतर बघू. प्रत्येक जण 5 पांडवातला वेगळ्या वेगळ्या त्यांच्या एक्सपर्टीज साठी, त्या शस्त्रातल्या एक्सपर्टीज साठी प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसतोय. बरोबर, अगदी बरोबर. हेच तर आपण शिकलं पाहिजे. असं ह्या गोष्टी म्हणजे माहिती नसतात आणि बऱ्याच वेळा आपण कुठे जसं आपण म्हटलं सगळ्यात महत्वाचं तर गायडन्स आहे. मला असं वाटतं या पॉडकास्ट मधून जो तुम्ही मेसेज देता आपल्या व्ह्युअर्सला, स्पेशली स्टुडंट्सला, तर त्यांना ह्या गोष्टीतून खूप काही त्यांना शिकायला भेटेल की खरं तर आपण जेव्हा करिअरच्या फेजवरती असतो तर आपला रोडमॅप काय पाहिजे, स्टेप बाय स्टेप कसं पुढे जायचं, एकदम झटक्यात कुठली गोष्ट होत नाही. हा, तर त्याच्यासाठी एक प्रॉपर गायडन्स असणं, सगळ्या गोष्टी माहिती असणं बऱ्याच वेळा हे खूप गरजेचं असतं. आणि जसं की सर आता मी अजून एक ऑब्झर्व केलं, आपण जसं म्हणतो पुणे शिक्षणाचं माहेरघर किंवा मुंबई पुणे, इकडे खूप साऱ्या IT कंपन्या आहेत, जॉब खूप जास्त आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, जे रुरल एरियात आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे मुलं शिकत असतात तर त्यांचे आई वडील पॅरेंट्स त्यांना इकडे पाठवायला इतके इझिली तयार होत नाही. कारण जर तुम्ही बघितलं जास्त कोर्सेस किंवा कंपन्या जास्त पुण्यासारख्या ठिकाणी आहेत. तुम्ही म्हणताय ती सिच्युएशन करेक्ट आहे, पण यावेळेस कसं आहे, दरवेळेस पालकांची इच्छा नाही आपल्या मुलाने किंवा मुलीने आयुष्यात पुढे जावं असं अजिबात नसतं. मॅडम, डिग्री सारखे कोर्सेस आजकाल तालुक्याच्या ठिकाणी पण डिग्रीची फी इतकी आहे, तर फायनान्शियल कन्स्ट्रेंट मी म्हणेल बऱ्यापैकी हे मेन कारण आहे या केसमध्ये. मुलींच्या केसमध्ये काही सेफ्टी सिक्युरिटी रिलेटेड कन्सर्न्स माइंडमध्ये पॅरेंट्सच्या कदाचित असू शकतात, पण फायनान्शियल हा त्यातला एक मेन फॅक्टर आहे. तर मग येस इन्फोटेकच्या पूर्ण टीमने आम्ही हा विचार केला की असे भरपूर स्टुडंट आहे की बाबा ज्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला येऊन फक्त राहण्या खाण्यासाठी 1.25 लाख रुपये खर्च करणं 6 महिन्यासाठी शक्य नाही. मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सोल्युशन करू शकतो याचा आम्ही खूप दिवस विचार करत होतो. मग तो विचार करता करता आम्ही असं सोल्युशन काढलं की या मुलांना आपण क्वालिटी IT ट्रेनिंग हे त्यांच्या होमटाऊन मध्येच देऊया आणि नंतर इंटरव्ह्यू साठी आणि जॉबसाठी तर त्यांना येणंच आहे पुण्यामध्ये. बरोबर. मग याने काय होईल की त्यांचं जे राहण्या खाण्याचा एक 1.25 लाख रुपये खर्च आहे मिनिमम, तो वाचेल. जी अमाऊंट प्रत्येक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आजही खूप मोठी अमाऊंट आहे. खास करून डिग्रीला कन्सिस्टंटली पालकांनी खूप 3 वर्ष 4 वर्ष, त्याच्या आधी 11-12वीचे शिक्षण वगैरे क्लासेस ते पण महाग झालेलं आहे. एवढा खर्च केल्यानंतर एवढी अमाऊंट जरी पॅरेंट्सची वाचली आता आणि मुलांची पण, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि दुसरं कसं आहे, मुलं जी आहेत ती होमटाऊनलाच राहतील, शिकताना पालकांच्या सोबत राहतील. सो थोडेसे आपण म्हणतो ना, एखाद्या ग्रुपमध्ये एखादा चुकीचा मुलगा किंवा मुलगी असते ते विनाकारण चुकीची व्यसनं बाकीच्या काही अशा टाइमपासवाल्या गोष्टींकडं म्हणजे मुलं जास्त भरकटणार नाही. आणि जॉबच्या वेळेस त्यांना तर यायचंय कारण तो त्यांचं काम असणार आहे. मग असं करताना आम्ही हे ठरवलं की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली एक ब्रँच ओपन करू. आणि याची सुरुवात सुद्धा झाली. तर पहिली ब्रँच आपली ओपन झाली सांगलीमध्ये, त्यानंतर कोल्हापूरमध्ये, आता पिंपरी चिंचवड आहे, अमरावतीमध्ये आपली ब्रँच ओपन झालेली आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका आहे तिथे आपली ब्रँच ओपन झालेली आहे. आता सातारा जिल्ह्यातील कराड मध्ये सुद्धा 1 महिन्यामध्ये आपली ब्रँच ओपन होती. सो आणि जे बाकीचे जिल्हे आहेत स्टेप बाय स्टेप महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्हाला आपलं येस इन्फोटेकच्या थ्रू विद्यार्थ्यांना क्वालिटी ट्रेनिंग त्यांच्या होमटाऊनला द्यायचंय आणि नंतर जॉब प्लेसमेंट तर जिथं IT हब आहे तिथे यायचं. हे मुलांनाही माहिती आणि पालकांनाही माहिती.
खूप खूप सुंदर. म्हणजे तुम्ही जो हा इनिशिएटिव्ह घेतलाय ना, की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तिथल्या मुलांना कसा सपोर्ट होईल, आपला गायडन्स कसा मिळेल आणि ते एक प्रॉपर ट्रॅकवर जाऊन जॉब कसा मिळू शकतो, यासाठी जी तुमची धडपड आहे तुमच्या टीमची, खरं तर म्हणजे मी मानलं तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करता का हो, सर? दोन्ही मोडमध्ये ट्रेनिंग आहेत. कारण अच्छा. काही काही असे जिल्हे आहेत जिथं यस इन्फोटेकची ब्रँच नाहीये. अच्छा. मग अशा विद्यार्थ्यांना ज्यांना पुण्यामध्ये येणे शक्य नाही त्यांना काहीतरी पर्याय पाहिजे. पण ट्रेनिंगचा जो मोड जरी ऑनलाईन असला तरी ट्रेनिंग हे लाईव्हच असतात. असं नाही की ओनली रेकॉर्डेड आहे. सो लाईव्ह रिअल टाइम प्रोजेक्ट्स वरती प्रॅक्टिकल ओरिएंटेड अप्रोचने ट्रेनिंग्स हे असतात. त्यामुळे स्टुडंटच्या प्लेसमेंटला खूप हेल्प होते त्यांना. ओके, नाईस नाईस. आता सर मला एक मुद्दा मांडायला आवडेल इथे. आता मी पण एक सामान्य फॅमिलीतली किंवा तुम्ही सामान्य, बऱ्याच वेळा असं होतं की जे पॅरेंट्स असतात फीज पे करतात, पण त्यांच्या डोक्यात ना कुठेतरी हा खूप मोठा कन्सर्न असतो, आमच्या मुलाला जॉब मिळेल का, गॅरंटेड जॉब मिळेल का, आणि मुलांच्याही मनात असतो. तर तुम्ही ह्याला कसं सोल्युशन देता? या गॅरंटी एका शब्दामुळे कित्येक पालकांचे लाखो रुपये वाया गेलेत. कसं, फक्त कोणीतरी तुम्हाला म्हणतं की गॅरंटीड जॉब मिळणार, जॉब गॅरंटी मिळणार, आणि 1.25 लाख रुपये 1.5 लाख रुपये या कोर्सेससाठी फी घेतली जाते, जी अजिबात तितकी नाहीये. ओके. आता मला महाराष्ट्रातील सगळ्या सुजाण पालकांना, सगळ्या विद्यार्थी मित्रांना जे ग्रॅज्युएट आहेत किंवा ग्रॅज्युएशन करतायत त्यांना सांगायचंय, मला एक सांगा, समोरची कंपनी आपल्याला सॅलरी देणार आहे, ओके, जगात कुणीही तुम्हाला साध्या एका हिरव्या पेपरवरती लिहून दिलं 2 रुपयाचे की गॅरंटी जॉब वगैरे, जर तुमच्याकडे स्किल नसतील तर ती कंपनी तुम्हाला हायर करणार आहे का? नाही करणार. जर तुमच्याकडे स्किल असतील तर ती कंपनी तुम्हाला हायर केल्याशिवाय जाऊन देणार आहे का? नाही जाऊ देणार. ओके. सो आपण हा फोकस केला पाहिजे की हा आम्हाला इंटरव्ह्यू कॉल्स मिळणार आहेत का? ट्रेनिंग आम्ही करतो, इंटरव्ह्यू कॉल्स आम्हाला मिळणार आहेत का? कारण ते फ्रेशर स्टुडंटला कॅम्पस प्लेसमेंट होत नाही, जॉब पोर्टलवरनं कुठं इंटरव्ह्यू कॉल भेटत नाही. इंटरव्ह्यू कॉल्स आम्हाला मिळणार आहेत का? त्यासाठीची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम तुमच्याकडे आहे का? हा व्हॅलिड क्वेश्चन आहे. कारण विद्यार्थ्याला माहिती आहे, हा ठीक आहे, एका ठिकाणी नाही मी सिलेक्ट झालो, दुसऱ्या ठिकाणी होईल, पण मला इंटरव्ह्यू कॉल्स मिळाले पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये जो मलाच परफॉर्म करायचं, मी माझे जसे स्किल इंटरव्ह्यू मध्ये प्रूव्ह करेल तशी मला सॅलरी पॅकेज भेटणार आहे किंवा माझ्या करिअरची सुरुवात तरी होणार आहे. सुरुवात झाल्यानंतर आयटी मध्ये एक्सपिरियन्स नुसार ग्रोथ आहेच. एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्याकडे एक डेडिकेटेड प्लेसमेंट कोऑर्डिनेटर टीम आहे जी पूर्ण सपोर्ट करते. मॅडम खूप डेडिकेटेड, आणि सगळ्यात महत्वाची तीच तर गोष्ट आहे मॅडम यस इन्फोटेक. कारण काय होतं, ट्रेनिंग तर बऱ्याच लोकल ठिकाणी सुद्धा स्टुडंट्सला मिळतं, आणि मी म्हणतोय 2-4 हजार रुपये कमी जास्त याने पण मिळतं. पण खरंच फक्त शिकणं हा उद्देश आहे का जॉब ओरिएंटेड कोर्सेसचा, स्पेशलायझेशनचा? शिकून झालं त्यानंतर मूळ उद्देश काय की मला माझं करिअर चालू करायचंय. करिअर चालू करण्यातली पहिली स्टेप काय? इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी मिळणार. आता फ्रेशरला इंटरव्ह्यू मिळणार कसा? त्यासाठी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम लागते, जी आपल्या यस इन्फोटेक कडे आहे. आणि त्या डेडिकेटेड प्लेसमेंट टीमची मेहनत आणि विद्यार्थ्यांची मेहनत या दोन्हींच्या कॉम्बिनेशनने मी म्हणेल आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी त्यांचा आयटी करिअर चालू केलेला आहे. वाव. इव्हन मी तुमच्या पेजवरती पण बघितलं सर, भरपूर सक्सेस स्टोरीज आहेत. आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा मला खूप छान वाटलं, बिकॉज बऱ्याच वेळा असं मुलं म्हणतात, अरे आम्ही कोर्स करतोय, पैसे देतोय, पण आम्हाला जॉब मिळेल का? तर मला असं वाटतं तुमच्याकडे येऊन त्या क्वेश्चनचं खरं आन्सर भेटणार, येस आम्ही तुम्हाला जॉब देतो आणि त्यासोबत प्रिपरेशनही देतो. कारण तुमच्या पेजवरती भरपूर सक्सेस स्टोरीज आहेत. नाईस. कारण तीच मार्केटची डिमांड आहे. एक्झॅक्टली. कारण मुलं जर शिकतात तर त्यांना तेच पाहिजे. कारण मुलं शिकतातच जॉबसाठी ना, त्यांच्या जॉबवरती काम करणारी प्लेसमेंट टीम आपल्याकडे असलीच पाहिजे. बरोबर. तो तुमचा प्लस यस इन्फोटेकची खूप डेडिकेटेड प्लेसमेंट. नाईस नाईस. खूप छान. म्हणजे मी तर भरपूर पालकांनाही सजेस्ट करेन, मुलांना खरं तुम्ही जे शिकताय त्याचा आउटकम तुम्हाला जॉब पाहिजे तर डेफिनेटली यस इन्फोटेकला तुम्ही कॉल करा, कनेक्ट करा, आणि त्यांच्या ज्या काही क्वेरीज असेल त्या खरं तर रिझॉल्व्ह होऊ शकतात तिथे, गॅरंटेड. आणि त्यासोबतच मला तुम्हाला असंही विचारायला आवडेल की तुम्ही फक्त एक, जसं आपण स्टार्टिंगला बोललो की तुम्ही एक ट्रेनर कन्सल्टंट आहात, जे कोच करिअर कन्सल्टंट, तर मला तुमच्या बोलण्यातून असं नाही जाणवलं की तुम्ही फक्त एक कोच कन्सल्टंट आहात, तुम्ही एक बिझनेसमॅन आहात. तुम्ही आतापर्यंत तुमचा जो बिझनेस आहे तो सक्सेसफुली रन केलाय आणि तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या सिटीमध्ये तुमच्या ब्रँचेस ओपन केलाय. बरोबर. नक्कीच आहे. कारण या पूर्ण प्रोसेसमध्ये जवळपास फक्त हेड ऑफिसलाच आतापर्यंत आपल्याकडे जवळपास 45 जणांची टीम आहे. बाकीच्या या आतापर्यंत ओपन झालेल्या 6 ब्रँचेसमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये कमीत कमी आपण एक 8 ते 10 जणांची जरी टीम पकडली तरी साधारणपणे
8-48 म्हणजे 50 ते आणि 45 आहे. म्हणजे थोड्याफार फरकाने जवळपास 100 कुटुंबांचा एक रोजगार निर्मिती सुद्धा येस इन्फोटेकच्या माध्यमातून होती. ही सुद्धा आनंदाचीच आणि गोष्ट आहे. आणि ऑफकोर्स तो आकडा सुद्धा वाढवायचा आहे आम्हाला, तो आम्ही वाढवणारच. वाव, म्हणजे तुमचं बिझनेस मध्ये पण खूप मोठं योगदान आहे. सो आपले जे बिझनेस ओनर्स आहेत, व्हिवर्स आहेत, सो ऍज अ बिझनेसमॅन तुम्ही त्यांना काय टिप्स देताल सर, जर बिझनेस तुम्हाला लॉंग टाइम साठी ग्रो करायचा असेल? पहिली गोष्ट कशी आहे, जर शॉर्ट टाइम साठी बिझनेस करताय तर करूच नका. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जर फ्लेक्झिबिलिटी नसेल 2026 मध्ये बिझनेसमध्ये येण्याचा विचारही करू नका, 1 रुपया इन्व्हेस्ट करू नका. तुम्ही टिपिकल 9 to 6 मानसिकता, सॅटर्डे संडे सुट्टीवाले जर पर्सन असाल तर बिझनेस तुमच्यासाठी नाही आहे. हां, पण जर तुमच्याकडे टाइम फ्लेक्झिबिलिटी आहे, एक थोडं लॉंग टर्म व्हिजन आहे, शून्यातनं सुरुवात करून थिंक ग्लोबल, ऍक्ट लोकल, ही जर तुमची मानसिकता आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, मग तुम्ही हे मॅटरच करत नाही तुम्ही कुठल्या खेडेगावात राहता, तालुक्यात राहता, कुठल्या मोठ्या सिटीत राहता, तुम्ही जेंट्स आहात, तुम्ही लेडीज आहात, तुम्ही रिटायर्ड पर्सन आहात का तुम्ही जस्ट कॉलेज पासआउट आहात, अशा पॉझिटिव्ह अप्रोचने जर तुम्ही बिझनेस केला तर बिझनेस मात्र नक्की तुमच्यासाठी आहेच. आणि तुम्हाला बिझनेसमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी एक उत्तम अशा आपल्या बिझनेस कोच तुमच्या सोबत आहेत, त्यांची तुम्हाला एक साथ असणार आहे. सो त्यांचा नॉलेजचा पुरेपूर वापर तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी नक्कीच करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक बिझनेसमॅनला असं वाटतं की मला माझ्या बिझनेसचं सगळं काय माहिती आहे, मीच सगळ्यात हुशार आहे. तर या गैरसमजात राहू नका. जग खूप मोठं आहे. या गैरसमजातून थोडंसं बाहेर पडा आणि हे ॲक्सेप्ट करा की मीच एकटा हुशार नाही या जगामध्ये. म्हणून हुशार लोकांची साथ सोबत घ्या, जे सगळे मोठे मोठे बिझनेसमॅन करतात. मग ते टाटा सर असतील, अंबानी सर असतील, कोणी पण असतील, कदाचित ते स्वतः प्रत्येक फील्डमध्ये टेक्निकली वगैरे लॉजिकली तितके हुशार नसतील, पण ते हुशार लोकांची साथ सोबत घेतात आणि बिझनेस करतात. म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक फील्डचे एक्सपर्ट्स असतात आणि म्हणून त्यांचे बिझनेसेस आज त्या लेवलला आहे. वाव, खूप खूप सुंदर सर. म्हणजे तुम्ही जे सांगितले आणि व्ह्युअर्सला जो मेसेज दिला, मला असं वाटतं तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जेव्हा स्टार्टिंगला बोललो की तुम्ही अहिल्यानगरचे आहेत, मी सुद्धा अहिल्यानगरचे आणि मला खरं तर खूप अभिमान वाटतो की आपण एका सिटीतले आहोत आणि पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आज एवढे सक्सेसफुल आहात, एवढे सेटल आहात. खरं तर तुम्ही सुद्धा एक सामान्य फॅमिलीतले आहात आणि जर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता, तुम्ही एवढं तुमचं साम्राज्य बनवू शकता, तर मला असं वाटते प्रत्येक जणामध्ये ते पोटेन्शियल आणि नक्कीच. प्रत्येक जण हे करू शकतं. नक्कीच नक्कीच. कारण तुम्ही जर, आणि मला अजून एक क्वेश्चन विचारायला, जेव्हा तुम्ही जॉब तुमचा सोडला आणि तुम्ही डिसिजन घेतला की मला आता नाही फुल्ली बिझनेस मध्ये यायचंय, तर तुमच्या लाईफमध्ये भरपूर चॅलेंजेस आले असतील सर? नाही, आम्ही काय केलं, मी आणि माझी बायको आम्ही पुण्यामध्ये असायचो, मगरपट्ट्यात हडपसरमध्ये जॉब होता आणि आई वडिलांचा त्यावेळेस जॉब चालू होता अहिल्यानगरमध्ये, त्यामुळे आई वडील तिकडे असायचे. बऱ्याचदा येणं जाणं असायचं, पण बऱ्याचदा मग मी जॉब सोडल्यानंतर 6 महिने आम्ही त्यांना सांगितलंच नाही, कळूच दिलं नाही की आपण जॉब सोडलेला आहे, कारण तो त्यांच्यासाठी कदाचित एक खूप मोठा धक्का असू शकतो. मग 6 महिने थोडासा बिझनेस स्थिर स्थावर झाला, ही खात्री मिळाली की हा आपण उपाशी राहणार नाहीये किंवा खूप मागे राहणार नाहीये. मग आम्ही त्यांना डायरेक्टली बोलवलं, ऑफिस दाखवायला नेलं की ठीक आहे आम्ही जॉब सोडलाय, पण असं आम्ही काहीतरी स्वतःच करतोय, एवढे दिवस झालेत, ऍटलिस्ट पोटा पाण्याची व्यवस्था होती, काळजी करू नका. मग त्यांना ते समाधानकारक वाटलं. सांगितलंच नाही 6 महिने. नाही, कारण आपण ज्या सामान्य फॅमिलीतून येतो, ऑब्व्हियसली हा खूप मोठा कन्सर्न आहे आपल्यासाठी, कारण आपलं जे माइंडसेट असतं ते जॉबचं असतं आणि तुम्ही जॉबही करणं गरजेचं असतं. कारण माझ्या एक्सपिरियन्सनुसार एक सुरुवातीच्या फील्डमध्ये नक्की करावा, 100% जॉब करणं गरजेचं आहे. आणि देन तुम्ही तुमचं कुठेतरी एक आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी बिझनेस आहे, तर ते डायजेस्ट होणं इतकं इझी नाहीये बिझनेसमध्ये येणं, कारण आपला तो बॅकग्राऊंड नसतो, सपोर्ट नसतो. सो तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणी सपोर्ट केला? माझे काही जवळचे मित्र आहेत आणि माझ्या वाईफने खास करून खूप चांगला सपोर्ट केला, की एक विश्वास दिला की चला ठीक आहे, आपण आयुष्याच्या बिगिनिंग फेजमध्ये आहोत, असं नाही की आता आपल्यावरती मुलाबाळांची जबाबदारी आहे, त्यांचे शिक्षण पाण्याची जबाबदारी आहे, त्याच्यामुळं तुम्ही रिस्क घ्या, मी तुम्हाला सपोर्ट करते आणि आपण दोघं मिळून काहीतरी एक बिझनेसचा प्रयत्न करू. फार तर फार झालं तर फेलच होऊ, या व्यतिरिक्त काय होणार आहे. पण आहे आपल्याकडे कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे, समजा नाहीच झालं, फेलच झालं, तर त्या एक्सपिरियन्स ती परत जॉब करतील, अगदीच उपाशी राहणार नाही, हा एक विश्वास तिने दिला.
त्याच्यामुळे तो एक मेन सगळ्यात मोठा सपोर्ट होता. मग फॅमिलीला समजल्यानंतर मग सगळे फॅमिली मेंबर्स, ऑफकोर्स आई वडील, भाऊ बहीण या सर्वांनी खूप छान सपोर्ट केला, आजही करतात. पण तो इनिशियल सपोर्ट वाईफचा एक्सपेक्टेड होता. अदरवाईज मग मी हे कदाचित नसतो करू शकलो. नाही, हे जे स्टार्टिंगचा सपोर्ट आहे तो खूप गरजेचा आहे. त्यामुळेच आज तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलला आलेत आणि एक सक्सेसफुल बिझनेस ओनर आहात. आणि तुम्ही इतक्या स्टुडंटच्या लाईफमध्ये खरं तर मी जसं एकदम स्टार्टिंगला म्हटलं की तुम्ही प्रकाश देताय. कारण जॉब मिळवून देणं आज इतकं इझी नाहीये सर. आज लाखो मुलं धडपडताय, फक्त डिग्री घेतलीये आणि ती डिग्री कागदावरती, आणि जॉबसाठी दारोदारी भटकताय आणि जॉब भेटत नाहीये. सो तुम्ही जे काम करताय ते खरंच खूप पुण्याचं काम आहे. सामान्य लोकांच्या घरात आणि प्रत्येक घराघरात तुम्ही जे काही इनिशिएटिव्ह घेतले आणि त्यांना जॉब मिळवून द्यायचं आणि त्यांना प्रॉपर गायडन्स देणं हे खूप मोठं योगदान आहे मला असं वाटतं. सो मी तुम्हाला अजून एक लास्टचा क्वेश्चन हा विचारेल की आपले जे व्ह्युअर्स आहेत, जे फ्रेशर्स मुलं आहेत किंवा स्टुडंट आहे, त्यांना IT करिअरमध्ये यायचं, तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा कोणत्या 3 महत्वाच्या गोष्टी त्यांना सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कॉलेजला असाल, पासआउट झालेला असाल, या क्षणापासून, या दिवसापासून ठरवा कुठलं स्पेशलायझेशन करायचंय आणि स्पेशलायझेशन वरती काम करायला चालू करा. जनरिक करूच नका. सो फोकस ऑन स्पेशलायझेशन. दुसरी गोष्ट, बऱ्याच सामान्य स्टुडंटचा हा प्रॉब्लेम असतो की इंग्लिश कम्युनिकेशन बरंच ॲव्हरेज असतं, ते एका दिवसात इम्प्रूव्ह होत नाही. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप डेली थोडासा 20-25 मिनिटं, अर्धा तास, 1 तास स्वतःला वेळ द्या. कम्युनिकेशनवरती डेली काम करण्याचा प्रयत्न करा, डेली इम्प्रूव्ह करा. तेव्हा तुम्हाला एक 3-4 महिन्यांनी त्याचे चांगले रिझल्ट दिसेल. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कन्सिस्टन्सी सोडू नका. इंटरव्ह्यूवर कंपन्या तुम्हाला नाही विचारणार की तुझा अभ्यास झालाय का, तू रेडी आहे का इंटरव्ह्यूसाठी. व्हेन दे हॅव अ रिक्वायरमेंट ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. सो जेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल, कन्सिस्टंटली जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर ती अपॉर्च्युनिटी इझिली तुम्हाला ग्रॅब करता येईल. या 3 स्टेप जरी फॉलो केल्या तर नक्कीच आतापर्यंत प्लेस झालेल्या हजारो विद्यार्थ्यांसारखं तुम्हाला सुद्धा तुमचं बेस्ट IT करिअर चालू करता येईल. ते शक्य आहे. वाव, खूप छान सर. तुमच्या जे कंपनीचं नाव आहे S Infotech, त्याच्यातच कॉन्फिडन्स जाते. येस, आय कॅन डू इट आणि मला 100% जॉब मिळू शकतो. कारण तुमच्या बोलण्यात आणि कंपनीच ऍक्च्युली ती कमिटमेंट देते की वी आर हिअर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ट्रेन करतो आणि जॉब रेडी करतो. नाईस, व्हेरी नाईस. सो सर, आज आपण पॉडकास्ट मधून तुम्ही आम्हाला जो मेसेज दिला, व्ह्युअर्सला आपल्या भरपूर गोष्टी समजल्या. मला असं वाटतं ह्या खूप बेनिफिशियल आहे. आणि बऱ्याच वेळा आपण ॲज अ फ्रेशर, ॲज अ स्टुडंट रस्ता भटकतो, तो रस्ता दाखवण्याचं तुम्ही काम करताय आणि खूप छान काम तुम्ही करताय. तुमची टीम, खरं तर खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही एवढ्या ब्रँचेस ओपन केल्या आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करते की तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र स्प्रेड व्हा आणि प्रत्येक घराघरात, सामान्यांच्या घरात जे आई वडिलांचं स्वप्न आहे की आमच्या मुलाला जॉब लागला पाहिजे, ते स्वप्न तुम्ही पूर्ण करा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि खरंच खूप छान. सो मला असं वाटतं आज व्ह्युअर्सलाही खूप गोष्टी शिकायला भेटल्या असतील, आपल्याला एक प्रॉपर गायडन्स भेटलाय. आणि येस, इन्फोटेक 100% तुम्हाला कमिटमेंट देते की जॉब गॅरंटी. फक्त शिक्षण घेणं महत्वाचं नाही, शिक्षणासोबत सक्सेस होणं आणि सक्सेस होण्यासाठी ते एक पाऊल उचलणं खूप महत्वाचं आहे. तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला इथून येतोय. सो थँक्यू सो मच. तुम्ही आमचा पॉडकास्ट पाहिल्याबद्दल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.